नमस्कार मैत्रिणींनो, पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या एका ब्लॉगमध्ये. तर मी आज तुमच्यासोबत लॉंग व्हिडिओ शेअर करते, कारण बरेच दिवस झाले लॉंग व्हिडिओ शेअरच नव्हता केला तुमच्यासोबत. म्हटलं चला आता लॉंग व्हिडिओ शेअर करूयात आपण. मग काय, इथं मंगळवारचीच तयारी चालू होती आणि मंगळवारचा व्हिडिओ हा. त्याच्या नैवेद्य बनवून घ्यायचा होता आणि त्याच्यामध्ये ना गोडपुरी बनवतो आम्ही, आणि वरण भात, मेथीची भाजी, भजे, कुरडे, पापड, 2 प्रकारचे पापडही केलेले होते. आणि एवढं सगळं स्वयंपाक असतो त्याचा. आणि मला आजच समजलं की त्या दही भाताचा पण नैवेद्य दाखवायचा असतो. आम्ही वरण भाताचा दाखवलेला होता, तर माहीत नव्हतं. नेक्स्ट टाईमपासून दही भाताचा नैवेद्य खूप महत्त्वाचा मानला जातो या नैवेद्याचा. आणि त्याच्यामध्ये ना हे खिरीला पण खूप महत्त्व दिलं जातं, जी आम्ही बनवली नाही ती. नेक्स्ट टाईमपासून मी खीर आणि दही भाताचा नैवेद्य नक्कीच दाखवत जाणार आहे. जर तुम्ही अजून दाखवला नसेल तर खीर आणि दही भाताचा नैवेद्य नक्कीच तुम्ही दाखवा. मंगळवारी आणि शुक्रवारी नैवेद्य दाखवायचा असतो. आणि घरात जे लहान मुलं असतील ना, तर आवर्जून दाखवायचा हा नैवेद्य, कारण 7 आसांनाच सटुबाईचं रूप दिलेलं जातं असं म्हणतात. कारण सटुबाई ही लहान मुलांची देवी असते. त्याच्यामुळे जर लहान मुलं असले ना घरात, तर आपलं 7 आसांना नैवेद्य हा आषाढ महिन्यात दाखवलाच गेला पाहिजे, खूप चांगला असतो. बघू शकता मी इकडे भजींचं पीठ तयार करून घेते आणि खलबत्त्यात ना मी लसूण कुटत होती. असं वाटतं कोणाला तरी पकडून त्याच्यात कुटून टाकावं. कोणाला वाटतं मला कमेंट करून नक्कीच सांगा, कारण कधी कधी खरंच खूप वाटतं असं. ना सप्तशृंगी देवीची पण मूर्ती आहे, म्हणून मग तिथं देवीला पण हळदी कुंकू वगैरे दिलं. आणि साईडलाच तिथे 7 आसा आहे, त्यांना पण नैवेद्य वगैरे ठेवायचा होता. म्हटलं चला आधी देवीची पूजा वगैरे करून घेऊया, धूप दीप दाखवून देऊया. तिथे धूप वगैरे दाखवून दिला आणि लगेचच तिथे 7 आसांची पूजा करायला घेतलं. पहिले तर सासूबाईंनी तिथे पाणी वगैरे, तर त्यांची पूजा झाल्यानंतर मीही पूजा करायला घेतलं. मी पण त्यांना पाणी वगैरे फिरवून घेतलं. नंतर पूजा वगैरे हळदी कुंकू दिलं आणि नंतर नैवेद्याला पण हळदी कुंकू लावून घेतलं. आणि 7 नैवेद्य तिथे ठेवले होते, कारण 7 असे असतात म्हणून. त्याच्यानंतर म्हसोबाचं पण पूजा करायला घेतली, पण हळदी कुंकू वगैरे देऊन घेतलेलं. आणि त्याच्यानंतर तिथे म्हसोबाला ना एक अंडं, लिंबू, कांदा हे 3 गोष्टी ठेवल्याच गेल्या पाहिजे, कारण तेच खूप इम्पॉर्टंट असतं तिथे म्हसोबाला ठेवलेलं. त्याच्यानंतर एक नैवेद्य ठेवला आणि हार आणला होता, तो हारही लावून दिला, म्हणजे गळ्यात टाकून दिला म्हसोबाच्या. आणि त्याच्यानंतर मुलाच्याच हाताने मी कांदा, लिंबू आणि अंडं ठेवून घेतलं, कारण लहान मुलांचा मान असतो म्हणून. तर आम्हीही दर्शन करून घेतलं व्यवस्थित. त्या साईडलाच महादेवाचं मंदिर होतं आणि महादेवाची पेंड वगैरे ठेवलेली होती, म्हणून मग तिथेही दर्शन करून घेतलं. आणि खूप सारी गर्दी असते, हे बघा तुम्ही बघूच शकता किती गर्दी होती, पण एवढी काही नव्हती. व्यवस्थित आमचं दर्शन वगैरे झालं. चला, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.